नागपूर जिल्ह्यातील कामठी भागात एका माजी नगरसेवकावर 8 ते 10 अज्ञात लोकांनी जीवघेणा हल्ला केला। या लोकांनी तलवार, हॉकी स्टिक आणि लाकडी दंडुक्याने हा हल्ला केल्याचे समजते आहे। हल्ला झालेल्या माजी नगरसेवकाचे नाव दिलीप बांडे बुचे असून ते या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत। त्यांच्यावर कामठी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 8 ते 10 अज्ञात लोकांचा जीवघेणा हल्ला। पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे दिलीप बांडे बुचे बुधवारी रात्री त्यांची जिम बंद करून 11 वाजेच्या सुमारास नेहरू नगर भागातून जात असताना त्यांच्यावर 8 ते 10 अज्ञात लोकांनी तलवार, हॉकी स्टिक आणि लाकडी दांडक्याने हल्ला केला। अज्ञात लोकांनी केलेल्या जबर मारहाणीत दिलीप बांडे बुचे गंभीर जखमी झाले आहेत। हल्ल्याच्या वेळेस झालेला आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक घराबाहेर निघाल्यामुळे दिलीप बांडे बुचे यांचा जीव वाचला। पोलिसांनी या प्रकरणी हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये चित्रित झालेली आहे। नागपुरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। यामुळे नागपूरला क्राईम कॅपिटल असे देखील म्हटले जात आहे। शहरात होणाऱ्या घरफोड्या, चोऱ्या आणि खुनाच्या प्रकारांनंतर आता हल्ल्यांचेही प्रमाण वाढताना दिसून येत आहे। यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस ठाण्यांची भूमिका महत्त्वाची असते। पोलीस ठाण्यांकडून होणाऱ्या गस्ती आणि विविध पॅट्रोलिंग सोबतच विविध वस्त्यांमध्ये असलेल्या गुन्हेगारांची माहिती आणि इतर अनेक घडामोडींवर लक्ष ठेवण्याचे काम पोलीस कर्मचाऱ्यांकडून होत असते। मात्र या सर्वांना केराची टोपली दाखवत इथल्या गुन्हेगारांची हिंमत वाढली असून पोलिसांचा दरारा नाहीसा होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे।